बदलापूर प्रकरण ताजे असतानाच पुण्यामधून एक संतापजनक बातमी समोर येते. शाळेमधील व्हॅन चालकाने 13 वर्षीय मुलीला इंस्टाग्रामवरती घाणेरडे मेसेज केल्याचं आता समोर आलं असून मुलीच्या पालकांना हे समजतात त्यांनी मनसेचे कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश बोरके यांना माहिती दिली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टाईलने सदर इस्माला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. गणेश बोरके यांनी या घटनेची माहिती न्यूज अनकटशी बोलताना दिली आहे. 50-55 वर्षाचा व्यक्ती जेव्हा त्याच्या व्हॅन मध्ये येणाऱ्या मुलीला जर इंस्टाग्राम वरती तिचं प्रोफाईल शोधून जर तिला मेसेज करतो, नाही नाही तसल्या रील्स तिला सेंड करतो आणि मेसेज वरती म्हणतो मला तू आवडतेस. आज 7वीतल्या मुलीचं वय काय असणार आहे? 12-13 वर्षाच्या मुलीला जर हा 50-55 वर्षाचा नालायक माणूस जर तिला असे मेसेज करतो तर त्याला दुसरा काय प्रसाद द्यायला पाहिजे? आम्ही राज साहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहे. आम्ही त्याला यथोच्च त्याची धुलाई केली, मजबूत त्याला चोपला. त्याच्यानंतर आम्ही प्रभात पोलीस स्टेशनला त्याला निंबाळकर मॅडमच्या हवाले केला. निंबाळकर मॅडमनी त्वरित 1 तासामध्ये त्याच्यावरती पॉक्सो गुन्हा दाखल करून त्याला 2-3 वर्ष त्याची रवानगी जेलमध्ये केलेली आहे. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे आणि गेल्या आठवड्याभरात 3-4 घटना अशा समोर येत आहेत. मनसेकडून पुढे कशा प्रकारे उपाय होणार? या सर्व गोष्टीला सर्वस्वी जबाबदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांचा निष्क्रिय व ढिसाळ कारभारामुळे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाहीये. खूप गंभीर पद्धतीने पुणे शहराचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खराब झालेलं आहे.